श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी माऊली या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. श्री स्वामी आपल्याकरता काय संदेश घेऊन आले आणि कोणत्या प्रश्नांचे उत्तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मिळतात ते हा व्हिडिओ आपण नक्कीच पहा. श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर आपल्यामध्ये एक नवीन चेतना, नवीन उत्साह आणि विश्वास जागृत होतो. भक्तांना नवीन मार्ग मिळतो आणि शक्तिशाली विचार जागवणारी एक शक्ती आपल्या बरोबर आहे हा विश्वास आपल्याला निर्भय बनवतो. चला पाहूया स्वामी आपल्याला काय संदेश देत आहे. डोळे बंद केल्यानंतर सचेतन मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येत आहे. तिचा संदेश आहे तुमच्याकरता काय. जर आपल्या समोर स्वामी समर्थांची सचेतन मूर्ती आली असेल तर श्री स्वामी स्वतः आपल्याला हा संदेश देत आहे. स्वामी म्हणत आहे, पहिले तर तू आपल्या मनामध्ये विश्वास जागवण्याचा प्रयत्न कर. मनात किंतु परंतु आणू नको. जर तुझ्या मनात श्रद्धा जगेल तर कायमची आमची कृपादृष्टी तुझ्यावर असेल. स्वामी सांगत आहे, तू फक्त निस्वार्थ भक्तीने काम कर. चुकून ही फळाची चिंता करू नको. तुला तुझ्या चांगल्या कर्माची फळ नक्कीच मिळणार आहे. पण तुझ्या कर्तव्यात खंड पडू देऊ नको. तुझं आचरण योग्य असू दे. तेच तुझ्या जीवनाचा खरा धर्म आहे. हा धर्म करताना मनामध्ये वासना, लोभ उत्पन्न होऊ देऊ नको. नाही तर ते तुझ्या दुःखाचं कारण बनेल. म्हणून तू सदैव मनात शुद्धता ठेव आणि स्वामींप्रती प्रामाणिक राहा, तर सर्व काम तुझे मार्गी लागतील. तू जेव्हा मनाने मोठा होशील तेवढा तू स्वामी भक्तीमध्ये मोठा होशील. म्हणून ही शिकवण तुझ्या करता. भक्ती कर, पण आपले चांगले कर्म करताना काही संकट आले तर निर्भय राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. जसं लोक तुला भेटतील ते तुला दुसऱ्या दिशाकडे नेतील, पण तू जाऊ नको. लोणीपासून ताक बनवण्यासाठी ताकाला घुसळावे लागतात. तसेच स्वामी अनुभवा करता तुला माझे नामस्मरण विश्वास ठेवून करावे लागतील. तेव्हा तुला जे हवं ते सर्वच मिळणार आहे आणि ते सगळं काही तुला मिळणारच आहे. ती वेळ आता तुझी आली आहे. फक्त नामस्मरण कर आणि नामस्मरणमध्ये खंड पडू देऊ नको. श्री स्वामी समर्थ. आपल्याला संदेश आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींचा तुमच्याकरता काय संदेश आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामींचा संदेश तुमच्याकरता. तुझं मन तुला स्थिर करणे गरजेचे आहे. हेच तुझं ब्रह्मास्त्र आहे. तुझं मन स्थिर ठेव, नाही तर जीवनात काही वाईट लोक तुला अनुभव देऊन जातील. पण स्वामीवर मन स्थिर ठेवून विश्वास ठेव. तुझ्याबरोबर काही चांगली लोक साथ द्यायला येतील आणि सगळं काही तुझं चांगलं करून जातील. तू घडी घडी ती चूक करू नको. प्रत्येक चुकाची माफी स्वामींच्या चरणी मिळते, पण ती एकदाच मिळते, पुन्हा पुन्हा नाही. हे तू कायम लक्षात ठेव. तुला ठेस लागतच राहील, म्हणून हिंमत हारू नको. तुझ्या कठीण काळात जे तुला साथ देतील त्यांची किंमत तू सदैव लक्षात राहू दे. तू कोणाच्या भरोशावर कार्य करू नको. स्वतःचे कार्य स्वतः कर. तुझे नशीब तुझ्या स्वतःच्या हातातच आहे. जे आपल्याला हवे ते मिळणे कठीण असते, पण स्वतःला एकदा संधी तर देऊन बघ. तुझ्याकडून काही चुकले तर घाबरू नकोस. आपली चूक तू स्वामींसमोर बसून कबूल कर, तर तुझा विजय नक्कीच आहे. मन स्थिर कर. शुद्ध अंतकरणाने नामस्मरण कर, तर तुला स्वामींच्या कृपेचा अनुभव येईल आणि नामानेच तुझा अंतकरण शुद्ध होईल. जेव्हा तुला डोळे बंद केले की स्वामी तुम्हीच दिसत आहे, संकटे आले तरी तुम्हीच दिसत आहे, तेव्हा तुझ्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या समजून जा. म्हणून तुला नामस्मरण करताना कधीही नामस्मरण करताना खंड पडू देऊ नको आणि नामस्मरण करताना तुझा मन स्थिर ठेव. श्री स्वामी समर्थ. तूच माझा पाठीराखा. श्री स्वामी राया. तुम्हाला संदेश आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामींचा संदेश तुमच्याकरता काय आहे
स्वामी सांगत आहे, बाळ, तुझ्या मनात जेव्हा माझ्या प्रती श्रद्धा जागेल तेव्हा तुझ्यावर आमची कृपादृष्टी कायम राहील. जेव्हा आमची कृपादृष्टी तुझ्यावर राहिले तेव्हा माझ्या मार्गदर्शनाने तुला सर्व अडचणीवर मात करण्याची शक्ती मिळेल. सर्वांशी तू योग्य वर्तन आणि सात्विकता ठेव, तुला प्रेम आपोआप मिळेल. जर तू योग्य वर्तन ठेवले तर तुझ्या जीवनात अडचणी त्यात पुरत्या येतील आणि चालल्या जातील. तुला जीवनामध्ये एक चांगला अनुभव पण देऊन जातील. जीवनात तू सदैव समाधानी राहा, आनंदी राहा. तुझ्या अपेक्षा तर पुष्कळ असतील, पण अपेक्षा कधीच संपत नाही हे नेहमी लक्षात ठेव. 108 मण्यांच्या माळेचा जप करताना मन भटकते, पण नोटांचे बंडल मोजताना मन जाग्यावर असते. इथे हिशोब कमाईचा नाही तर कर्माचा आहे. म्हणून नेहमी नामस्मरण करताना कधी पण तू भिवू नको आणि मनापासून तू नामस्मरण कर. नक्कीच तुझं सगळं चांगलं होणार आहे. चांगली सुरुवात करण्याकरता प्रत्येक दिवस शुभ असते. लोकांची सेवा करून त्यांना मार्गदर्शन देणे हा खरा सेवेकरी धर्म आहे. हे धर्म तुझं आयुष्य घडवून दिले. जर तू लोकांवर प्रेम आणि देवावर विश्वास ठेवशील तर जीवनातील हीच सर्वश्रेष्ठ तुझी भक्ती राहिली. तू निस्वार्थ भक्ती साधना तप यामध्ये सातत्य ठेव. तुझ्या जीवनात नक्कीच फळ तुला मिळणार आहे. हे तुझं भाग्य आहे. म्हणून तू लोकांची सेवा कर आणि त्या धर्माला निभव. नक्कीच तुझ्या जीवनात सगळं काही चांगलं होणार आहे आणि जे तुला हवं ते तुला तुझ्या जीवनामध्ये मी स्वतः येऊन देणार आहे. म्हणून तू भिवू नको आणि मनापासून नामस्मरण कर. गुरु माऊली तूच दिगंबर, तुझ्या चरणी झुकते सारी धरती अंबर. वास करतो जिथे ते स्थान औदुंबर. दर्शन व्हावे तुझे मिटावे अंतर आणि हा अंतर नक्कीच तुझ्या माझ्यामध्ये मिटणार आहे. म्हणून भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला स्वामी भक्त, भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.